चहा घ्या. चहा पाहुणा येता का म्हणून पहिल्यांदा कशा हाती चहा करून असतात की काय? नाही हो, हा चहा मी भाऊसाठी आणलेला, पण भाऊ कुठे दिसतच नाहीये. भाऊ, अरे भाऊ, गेला वाटतं हा. तुम्ही घ्या ना चहा. राजेश भाऊ माझं नाव. काय सांगता काय? तुम्ही राजेश भावे? बंधू म्हणून तुमच्याबद्दल खूप काही ऐकले मी आणि तुमच्या कादंबऱ्या नाटकं बहुतेक वाचून काढल्यात मी. मला खूप आवडली. हा थँक्स. बंधू आणि मी जीवलग मित्र आहे. तो आजारी पडला म्हणून मला परवाच कळलं. म्हटलं जाऊन भेटून यावं. पण तब्येत कशी आहे तुझी आता? काय सांगणार तुम्हाला? अहो आमचा बंधू वेडा झाला हो. या खोलीत कायमचा बंद करून ठेवला आहे त्याला. काय काय सांगता काय तुम्ही? ह्या खोलीत? हो. मी पाहू का जाऊ? नको. का? मी सांगते म्हणून नको. अहो तुमच्या जणांना देखील आवडत नाही तो. अगदी पशुसारखं वर्तन झालं आहे त्याचं. असा कोणता परिणाम आला त्याच्या डोक्यावर? अशी कोणती अवस्था झाली त्यांची? काहीच कळत नाही. मी रत्नागिरीला कॉलेजला असते. भाऊ कराडला मेडिकल कोर्स करतो. बंधू पुण्यावरून आला आणि 2 महिन्यातच त्याची ही अशी अवस्था झाली. काय उपाय वगैरे काय केलेत का नाही? खूप झाले. निष्णात डॉक्टरांच्या ट्रीटमेंट केल्या. लोकांच्या सांगण्यावरून गावठी औषधही केली. शिवाय देवधर्म सर्व काही केले. पुन्हा रोज काही ना काही चालू असतंच. मी त्याला एकदा जाऊन पाहून येतो. नको. माझं ऐका, तुम्ही हट्ट धरू नका. त्याने जर काही गोंधळ केला तर आवरणं महाकठीण जाईल. आणि मी पूर्ण हमी घेतली तर? प्लीज तुम्ही हट्ट धरू नका. त्याची आजची अवस्था काय आहे याची कल्पना नाही होती मला. म्हणून म्हणते त्याला भेटण्याचं तुम्ही मनात सुद्धा आणू नका. बरं, तशी आपली मर्जी. मला थोडा पाणी देते का? अरे हो, पाणी विचारायच्या आधीच मी परत चहा दिला. थांबा, हा पाणी घेऊन आलेच. बंधू, अरे बंधू, तुझा राजू आलो पुण्यापासून. बंधू, तुझा राजू मी. बंधू, अरे बंधू. अचानक याला बसतो. त्यामागे काहीतरी नक्की रहस्य असलं पाहिजे. रहस्य? हो, त्याशिवाय अशी बंधूची अवस्था भयानक होऊ शकत नाही. रहस्यमय कादंबऱ्या नाटकं लिहिणाऱ्या लेखकाला सारं जग रहस्यमय वाटायचं. तुम्ही कसं म्हणा हो, मला मात्र संशय दाट येतो. तुम्ही आल्यापासून मला अहो न म्हणता ते प्रथम बंद करा हो. कारण मला अचानक प्रौढ झाल्यासारखं वाटायला लागलं. कसं होय, पण तुम्ही पण बंद करा. मला आजोबा झाल्यासारखं असं वाटतं. बरं, मला एक सांगा. सॉरी
असं आठवलं. कोंडी. शी, हे काय नाव झालं? मग गंगू. ही कसली नाव आठवतात रे तुला? मग काय सिने टाकाची नावं ठेवू? सुहानी, प्रिया, रक्षाली, रिया, सोनू ही ठेवू. यापैकी कोणतंही नाव नको. आमच्या कॉलेजमधील साऱ्या मैत्रिणी मला कांता या नावाने हाक मारतात. कांता? कुणाची कांता? कांताचा अर्थ वेगळाच घेऊ नका, लेखक महाशय. बरं, कांता नाव छान आहे. बरं, मी धावत जातो, पेढे घेऊन येतो. पेढे? ते कशासाठी? कारण आताच नामकरण विधी झाले आहे ना. मग त्यासाठी पेढे होय. मग असं करा, 1 किलो काजू बर्फीच घेऊन या, कारण या बाळाला ती फार आवडते. 1 किलो कशाला? असं होय, 5 किलो आणतो. कारण या बाळाचा पण मोठा आहे ना म्हणून. बरं, माझं बॅग कुठे ठेवू? इथेच ठेवा, मी नंतर आत ठेवते.
जातो. मग असं करा, तुम्ही पण बघा आणि मला पण सांगा. म्हणजे ही सकाळ ही दुपार नाही, निघून आलो. दादाला 9 वाजता निरोप सांगायचा आहे. अरे आधी बसतो. मग असं करा, तुम्ही बसा, मी उठतो. बसतो. दादा घरात आहे, तुम्ही घरात आहे. चौकशी नंतर करतो, आधी निरोप सांगतो. हो सोनबा कासार आहे ना, त्याची पोरगी आज फुगली. आजोबा मी खरं सांगतो, मी प्रत्यक्ष डोळ्याने पाहिली. काय रे सिंच्या? प्रत्यक्ष पाहिली म्हणतो. काय मी आज सकाळी तळ्यावर आंघोळीला गेलो. ती कपडे धुत होती. ती कपडे धुत होती, मी बुड्या मारत होतो. ती कपडे धुत होती, मी बुड्या मारत होतो. ती कपडे धुत होती, मी बुड्या मारत होतो. अरे गाड्यांच्या मी बुड्या मारत होतो. कपडे धुवून झाले, माझ्या तुझ्या बऱ्याच बस झाले. आता पुढे सांग. तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली आणि ऐकलाच वेगळ्यात ताना. तर तळ्यात पडली आणि एका तासात वर आली. ती ढुंग फुगलेली. म्हणजे पाण्यात पडून पाणी पिऊन फुगली. हल्ली तरुणापेक्षा ह्या म्हाताऱ्याचं जास्त ऐकलंच फेंगड्यात ताना. मला नाना भगत म्हणतात. मी मोठा पास करतो. मात्रे बरं झालं, आज मला मंत्रा तुम्ही. अरे तुला काय झालं म्हणताय? अहो माझी आई म्हणते त्या तळ्यावर मी झपाटलो म्हणून असं वेड्यासारखं वागतो. तुला त्या मुलाने गाडला ज्या तो केवढा असतो पुण्या. अरे राण्याच्या तुझ्या एवढा असतो. मला दाखवा, त्याला विचारतो. या फेंगड्याला राणा धरायचा सोडून मला का धरलं? अरे राणीच्या माझ्या मनावर काम म्हणून उठलास रे. तुझ्या बापाचे 5-50 खाल्ले नाही मी. तसं नाही फेंगू नाना. काय काय पुन्हा फेंगाला म्हणाला तर थोबड फोडीन सिंच्या. बट नाना मला म्हणायचं होतं
तुम्ही मांत्रिक, तुम्ही झटकन पकडलं असतं त्याला, हो की नाही डेंगू नाना? हे खरंच रे. मग असं करतो, तुझ्या घरी येतो आणि तुला चांगलं झाडतो. ठीक आहे, मग झाडू आणून ठेवू की खराटा? हे माझं मी बघतो, तुम्ही बघू. जातो डेंगू नाना. काय म्हणाला? मला तुम्ही सुधारा, तुमचे उपकार तुमच्या मुलीशी लग्न करून फेडी. खरंच सांगतो मी, खरंच सांगतो. डेंगू नाना, हे डेंगू, हे डेंगू. कोण असतो काय घरात? अहो घरात कोण असतो काय? मी आहे. कोण पाहिजे आपल्याला? बापल्या हवा असतो मला. मी त्याच्या गावाचा मांत्रिक असतो. हो मला हो म्हणून मी इथं येतो. बाबल्या घरात नाहीये, तुम्ही बसा ना दादा. तुमच्याबद्दल बाबल्याने सारे काही सांगितले मला. पण दादा, मला एक सांगा, आमचा बंधू ठीक होईल ना? अहो नाही तर मी इथं कशाला येतो? आता येताना या जागेचं संपूर्ण निरीक्षण करतो. पहिला या भूमी मोठं स्मशान असतो. ते तुमच्या वडिलांना माहीत नसतो. त्या आत्म्याची जागा गेली म्हणून सर्व उठवतो आणि तुम्हाला सतवतो. कुणाला वेडा करतो तर कुणाला ठार मारतो. ते सगळं खरं, पण यावर काय उपाय आहे? आम्ही सगळं करतो. मी नका घाबरतो. या घराला आम्ही संपूर्ण सुखी करतो. तुमच्या तिन्ही भावांची लग्न करतो. तुम्हाला तीन महिने येतो आणि तुम्ही पण सासरी जातो. तुमच्या तोंडात साखर पडवला ना. या घरात लक्ष्मीच्या रूपाने माझ्या तिन्ही बहिणी आल्या ना, तर खरं सांगते, तुम्ही काय मागाल ते देईन मी तुम्हाला. आम्हाला काय पण नको असतो. पण तुम्हाला एक सांगतो, लेखक आणि डॉक्टर नवरा नको करतो. का हो? डॉक्टर आणि लेखक का म्हणून नको? कारण डॉक्टराला दिवस पेशंटच्या मागे धावत असतो आणि लेखक त्या नटाच्या मागे फिरत असतो. मग तुम्हाला सूट नाही मिळतो. बरं मला तहान लागतो, थोडा पाणी आणतो. बरं, बसा ना तुम्ही, आणते मी पाणी. बस आता या खोलीचं दार उघडतो. तो वेडा पीन स्त्रीच्या सुकेला फुकेला लांडगा हिच्यावर झडप घालेल. घरात पण कोणीच नाही. तोवर हा कार्यभाग साधून घ्यावा. आणि हो, हा बाहेर येण्या अगोदरच इथून पळ काढावी, नाही तर माझाच बळी जायचा. अहो पाणी आणतो. आले आले. काय हे पाणी?
तुझ्या हाती सवय नाही. मला शांत कर. देवा, बंधू, बंधू, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा. बंधू, तू जवळ येऊ नकोस. बंधू, तू जवळ येऊ नकोस. वाचवा, कोणीतरी या आणि हा रक्त टाळा. वाचवा, कोणीतरी या. वाचवा, वाचवा. सगळे वेळ झाले. आता तू फक्त माझी आहे. काय करणार आहे माझा? हे शिकार माझे आहे. तुझा नारळा मोठ्याने तू निघत जातो. मला हे हवे. बघू मी नाटककार राजे आहे. माझा एक वाक्याच्या आविर्भावाने हे मत नाटकातून नाटक झाले. कांता तू घाबरू नकोस. हे वेगळे तळेपर्यंत मी तुझ्या सोबत राहील कांता. तुझ्या एका केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही ग मी. राजेश, राजेश, मला आधार दे. मला आधार दे. कांता, आय लव्ह यू कांता, आय लव्ह यू.